नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। मेरे माता बहनों, बहुत खुशी के साथ मुझे इस बात को रखते हुए कोई तकलीफ नहीं हो रही कि आज हमारे पास में, मेरी मिसेस के पास में नगर सेवक पद नहीं भी है, फिर भी हम आप लोगों के बीच में काम करने के लिए सक्षम हैं। यह सब बहुजन समाज पार्टी की ओर से मेरी मिसेस को आप लोगों ने जो प्यार दिया, यहाँ की नगर सेविका बनाए, वो शब्दों को, वो कमल स्वरों को लेकर मैं और मेरी मिसेस जब रास्ते पर निकले थे तो सामने के 2 साल 2017 से 18, 18 से 19 यह मेरी मिसेस परिपूर्णता से प्रभाग में सुबह से 1-1.5 बजे तक घूमती थी, मैं भी घूमता था। परंतु एक छोटा सा बच्चा मेरा सिद्धार्थ जब इस दुनिया में आया तो मैंने मेरी मिसेस को कहा कि मेरे बच्चे की तरफ ध्यान देने के लिए भी आवश्यकता है। तो मेरे मिसेस को मैंने कहा कि आप प्रभाग में ना घूमो, आप मेरे बच्चे की ओर ध्यान दो। तो उसका घूमना मैंने बंद करा दिया था और पूरा समय आप लोगों के बीच में मैं पूरा समय समाज के बीच में घूमते रहा, लोगों की तकलीफों को जानते रहा। काफी जगह दर्द भी हुआ, दुख भी हुआ, लेकिन जितना दर्द और दुख मुझे मिला, मैं एक ही चीज देखा कि मैं अपना अगर परिवार देखूं तो मैं स्वार्थी हो जाऊंगा। जिन महापुरुषों को मैं जानता हूं, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने अपने पूर्ण जीवन समाज के लिए दिया था, अपना परिवार छोड़ दिया था। मैं तो उनका एक सिपाही हूँ, क्या मैं सिपाही उनके लिए इतना कर नहीं सकता क्या? तो मेरे बच्चे का पूरा ध्यान मेरी मिसेस की और मिसेस ने ध्यान रखा। और उसके बाद कोरोना हुआ, ऐसा करके 3-4 साल मेरी मिसेस घर पर रही, आप लोगों के बीच में नहीं आ पाई। इसलिए इस मंच से मैं आप सभी लोगों के लिए क्षमा चाहता हूं। परंतु यहाँ बैठे हुए जितने भी लुम्बिनी नगर के उपासक उपासिका है, आप लोगों ने जब भी मुझे यहाँ बुलाया, मैं 1-2 घंटा लेट आया, परंतु आप तक आया और आज भी आता हूँ। ये छोटी सी कल्पना बाबा साहब अम्बेडकर की मूर्ति का यह आप लोगों ने मुझे बताया और इसी मंच से मंत्री जी के आशीर्वाद से और ताजने साहब हमारे प्रदेश अध्यक्ष है, इसी मंच से मैं आप लोगों को और एक शब्द देता हूँ कि बरसात के बाद यहाँ पर एक मैं बुद्ध विहार बनाऊंगा, ये भी मेरा प्रण है।
इस बुद्ध विहार के लिए जो राशि आएंगी वो मैं कहाँ से लाऊं साजने साहब, मैं कौन से पार्टी के नेताओं से लाऊं, क्या लाऊं, ये मेरा व्यक्तिगत सब्जेक्ट है। लेकिन मैं यहाँ बुद्ध विहार बना के दिखाऊंगा बरसात के बाद। ये मेरा आप लोगों के पीछे प्राण, ये शब्द है मेरे, और आप लोगों ने मुझे, मेरे परिवार को मान सम्मान दिया है, मैं इसके लिए आप लोगों का बहुत शुक्रगुजार हूँ। साथियों जय भीम। सबसे पहले तो आप लोगों को बहुत बहुत बधाइयाँ इस चीज़ की कि जिनके विचारों के माध्यम से या जिनके कर कमलों के माध्यम से आज हम लोग स्वतंत्र हुए। उन्होंने ये बात तो कभी कही नहीं थी कि मेरी मूर्ति लगाऊं, लेकिन हम लोग उन्हें मान सम्मान देने के लिए उनकी मूर्ति हर जगह पर, प्रतिमा हर जगह पर लगाते हैं। लेकिन साथियों इस दिन के माध्यम से, इस पावन दिन के माध्यम से मैं आप सभी साथियों को, सभी हमारे बुजुर्ग साथी, माँ बहनें, बच्चे, इन सभी साथियों को एक बात कहना चाहूँगा। आने वाले दिनों में 14 अप्रैल को हम बाबा साहब की जयंती पूरे विश्व में, पूरे भारतवर्ष में, पूरे महाराष्ट्र में बड़े हर्षोल्लास के साथ मनाने जा रहे हैं। ये जयंती मनाते वक्त हमारे दिलो दिमाग में ये बात जरूर होनी चाहिए कि बाबा साहब ने एक बात कही थी कि मेरी मूर्ति की पूजा करने के बजाय मेरे विचारों की यदि पूजा करोगे तो शायद इस भारत देश में आप संविधान की रक्षा कर पाओगे। और इसलिए साथियों इस पावन दिन के उपलक्ष्य में मैं आप सभी लोगों से यही दरखास्त करना चाहता हूँ, रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि बाबा साहब ने बताए हुए मार्ग पर चलिए। बाबा साहब ने जो मार्ग आप लोगों को बताया, जो भीम मार्ग बताया, जिसके माध्यम से आपके और हमारी गुलामी की दास्ता से मुक्ति हुई है, उस मार्ग पे यदि हम लोग चलते हैं तो बाबा साहब लिखित इस देश के संविधान को हम बचा पाएंगे। आने वाले पीढ़ी के लिए हम बहुत अच्छा काम कर पाएंगे। आने वाले पीढ़ी का भविष्य हम सुरक्षित रख पाएंगे। आज बाबा साहब की प्रतिमा के अनावरण के पहले हम लोग बुद्ध की मूर्ति को अभिवादन करने के लिए गए हैं। बुद्ध ने बहुत ही अच्छा नारा इस विश्व के अंदर दिया, करुणा का नारा, सत्य का नारा, अहिंसा का नारा। साथ में ये भी बात बताई कि अपने ऊपर होने वाले अन्याय अत्याचारों के खिलाफ लड़ना चाहिए, समता के साथ लड़ना चाहिए, करुणा के साथ लड़ना चाहिए। साथियों यही बात लेकर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी एवं मान्यवर कांशीराम साहब ने इस बात को लेकर तथागत के विचारों को, बाबा साहब के विचारों को सफल करने हेतु इस देश के अंदर बहुत ही अच्छा संगठन बनाया, जिस संगठन के माध्यम से समूचे बहुजन समाज को हम गुलामी की दास्ता से मुक्त करा सकते हैं। और वो नारा, वो रास्ता भी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने आप लोगों को बताया। आप इस नारे को, इस बात को, इस विचार को आत्मसात करते हुए अपने ब्रेन के अंदर, अपने दिमाग के अंदर डालकर यदि उनके विचारों के ऊपर आप चलें तो मुझे लगता है कि बाबा साहब की 132वीं जयंती ये सफल हुई, ऐसा मुझे लगता है। साथियों आप चलोगे, ये प्रण इस मूर्ति के माध्यम से, प्रतिमा के माध्यम, अनावरण के माध्यम से आप करोगे और इसी प्रण के साथ आप अपने घर में जाकर उनके विचारों के ऊपर चलने का संकल्प लोगे। अत्यंत आनंद होता है। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करताना ज्यांच्या हस्ते हे अनावरण झालं ते भदंत नागार्जुन सुरई ससाईस मागच्या अनेक वर्षापासून आपल्या विदर्भात, राज्यात, देशामध्ये बौद्ध धम्माला गती दिशा देण्याचे काम करत आहेत। त्यांच्यासोबत त्यांचा भिक्खू संघ, माझ्या समवेत आलेले पक्षाचे राज्याचे प्रभारी आदरणीय सुनीलजी डोंगरे साहेब, पक्षाचे महाराष्ट्राचे महासचिव नागोरावजी जयकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षताई ममताताई सहारे, त्या कार्यक्रमाच्याही अध्यक्ष आहेत, महेश भाऊच्याही अध्यक्ष आहेत, काळजी करायचं काही काम नाही आहे। तर महेश भाऊच्या सुद्धा ताई अध्यक्षच आहेत, कार्यक्रमाच्याही अध्यक्ष आहेत। सोबतच या ठिकाणी महेश भाऊ मागच्या अनेक वर्षापासून तुमच्या विभागात चांगलं सोशल काम करताय, सामाजिक काम करताय। कोरोनामध्ये ताईलाच नाही, यांनाच नाही तर तुम्हाला मलाही घरातच बसावं लागलं, त्याच्यामुळे त्या 2-4 वर्षाचं गणित काही काढू नका, 3 वर्षाचं। ते आपल्यासाठीच नाही, लोक म्हणतात मुख्यमंत्री घरात बसलेला होता, त्याच्यामुळे तो काही नियम आपल्याला लागू पडत नाही। प्रधानमंत्री घरात होता। कोरोनावरती नियंत्रण मिळवल्याच्या नंतर मोठ्या ताकदीने महेश भाऊ असतील, ताई असतील, यांनी तुमचं काम केलं, त्याचा परिणाम हा धगधगता ज्वालामुखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। आणि त्याचबरोबर आमच्या समवेत आलेल्या आमच्या ढोरेताई आहेत, शिंगाडेजी आहेत, भांगेजी आहेत, डहाट आहेत, ते प्रदेश सचिव आहेत, आमचे सोनटक्के आहेत,
जिल्हाध्यक्ष आमचे संदीपजी मेश्राम, उत्तमजी शेवडे आणि तुमच्या वस्तीतले लिंबुडी नगरच आहे ना, जमलेल्या माझ्या आया बहिणींनो आणि बांधवांनो, तुम्ही आणि मी बाबासाहेबाला मानतो की नाही? आवाज आला पाहिजे सगळ्यांचा. आपण बाबासाहेबाला मानतो की नाही? पण आजपासून आम्हाला बाबासाहेबाला मानून जमणार नाही, तर आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने वागून काम करावं लागणार आहे. मानणारे तर अनेक आहेत. अनेक लोक काँग्रेसमध्ये काम करतात आणि म्हणतात आम्ही बाबासाहेबाला मानतो. ते गांधीच्या चेल्या चपाट्यांचं काम करतात, गांधीच्या चेल्या चपाट्याच्या पायदळी स्वतःला तुडवतात, गांधीच्या चेल्या चपाट्यांच्या पायथ्याशी बसतात. ती लोक आंबेडकरवादी असू शकतात का? अजिबात नाही. या देशामध्ये आंबेडकरवाद जर जिवंत ठेवायचा असेल तर तुम्हाला मला आज बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीच्या निमित्तानं संकल्प करावा लागेल, शपथ घ्यावी लागेल की बाबासाहेब आंबेडकरांना केवळ मौखिक आम्ही थांबवणार नाही, तर ज्यासाठी बाबासाहेबांनी जन्म घेतला त्यासाठी आम्हाला बाबासाहेबाचा उद्धार करावा लागेल. अरे बाबासाहेबांनी जर जन्म घेतला नसता तर नरकातल्या किड्यासारखं आपण जगलो असतो. नरकातल्या किड्यासारखं या देशाचा इतिहास आहे. या देशामध्ये नरकातल्या किड्याला सुद्धा सवर्णाचा उंबरवठा ओलांडून जाता येत नव्हतं. अरे माणसासारखे जाता येत होतं. अरे माणसासारखे माणसं आम्ही, आम्हालाही 2 डोळे, त्यांनाही 2 डोळे, त्यांनाही 2 हात, आम्हालाही 2 हात, पण आमचं माणूस पण या देशात नाकारण्याचं काम केलं. आणि हे माणूस पण जर तुम्हाला मला या देशात कोणी बहाल केला असेल तर ते तुमच्या माझ्या बापानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केलं. आज त्या बाबासाहेबांचा विचार धोक्यात आहे. बाबासाहेबांचं संविधान धोक्यात आहे. बाबासाहेबांची चळवळ धोक्यात आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन धोक्यात आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष धोक्यात आहे. हे सगळं का सांगतोय तुम्ही म्हणाल? महेश भाऊन तर बौद्ध मूर्तीच्या बाबासाहेबाच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी बोलवलंय आणि हे वेगळंच काहीतरी सांगत आहे. जसं आम्ही बाबासाहेबाचा आज जय जयकार करत आहोत, तुम्हाला जर खरंच या देशामध्ये माना सन्मानानं जगायचं असेल तर बाबासाहेबाच्या विचाराचा जय जयकार करणारी लोक हे महाराष्ट्राच्या विधिमंडळात असले पाहिजे, नागपूरच्या महानगरपालिकेत असले पाहिजे, देशाच्या लोकसभेत असले पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. ज्या लोकांनी उभं आयुष्य बाबासाहेबांनी सांगितलं, हो काँग्रेस हे जळतं घर आहे, मेले तरी बेहतर काँग्रेसचे 4 आण्याचे मेंबर होऊ नका. बुद्ध विहारात उभा आहे, अत्यंत जाणीवपूर्वक बोलतोय. तुम्ही सगळे बुद्धिजीवी लोक आहात. बाबासाहेब खोटं बोलू शकतात का? सांगा. लिहू शकतात काय? बघ, बाबासाहेबांनी जर सांगितलं असेल काँग्रेस हे जळतं घर आहे तर हे खोटं असू शकतं का? अरे आवाज येऊ द्या. आता जोर जोरात तुम्ही बाबासाहेबाचा नारा देत होता, आवाजही येऊ द्या. बाबासाहेब खोटं लिहू शकतात का? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते काँग्रेस हे जळतं घर आहे. खरं आहे की खोटं आहे? मग तुम्ही तिकडे काय करता दाढीवाल्या सगळे? हे थांबलं पाहिजे. आणि हे जर तुम्हाला थांबवता आलं नाही तर आपल्याला बाबासाहेबांचं नाव घेता येणार नाही. कारण हे कितीकही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणारी लोक असले तरी सुद्धा हे गांधीवादी आहेत. आम्हाला आमचा नेता गांधीवादी नको तर आपल्या महेश भाऊ सारखा आंबेडकरवादी नेता असला पाहिजे, असा संकल्प आपल्याला या ठिकाणी करावा. तर आपण म्हणू आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे लोक आहोत. लोक म्हणतात आम्हाला संविधान वाचवायचं. अरे काँग्रेसच्या काळातच तर सगळ्यात जास्त संविधानाचं संशोधन झालंय. या देशात काँग्रेसच्या काळात सगळ्यात जास्त संविधानाचं संशोधन झालंय. बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं तर त्या संविधानातल्या कलमांचा, त्या संविधानाचा उपयोग आपल्यासाठी इथल्या अनुसूचित जातीच्या, जनजातीच्या, इतर मागासवर्गीय समाजाबरोबरच धार्मिक अल्पसंख्याक लोकांसाठी होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करणारा तत्कालीन काँग्रेस पक्ष आजही तेच काम करत आहे. आणि हे सगळे भाजपावाले बाबासाहेबांसोबत फोटो काढतात, मोठे मोठे बाबासाहेबांचे फोटो लावतात. हे तर 100% आंबेडकर विरोधी आहेत, 100% बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहेत. आणि हे सगळेच्या सगळे लोक जेव्हा तुमच्या आणि माझ्या हिताची बाब येते, जेव्हा तुमच्या आणि माझ्या न्याय हक्काची वेळ येते, तेव्हा मात्र हे सगळे एक होतात. काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा ह्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. मी त्याचं तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो. परवा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये राज्याचं अधिवेशन झालं आणि त्या राज्याच्या अधिवेशनामध्ये एक ठराव आला. काय ठराव होता? यापुढे महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकऱ्या असणार नाही. क्लास 3, क्लास 2, क्लास 4 ह्या सगळ्याच्या सगळ्या नोकऱ्या राज्यातल्या 9 खाजगी कंपन्या भरतील. प्रस्तावाला सभागृहात पास झाला. राज्यात सरकार कोणाचं? ईडीचं, म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं सरकार. विरोधी बाकावर कोण? विधानसभेत अजित पवार, राष्ट्रवादीचा नेता, विधानसभेचा विरोधी पक्ष नेता. आणि विधान परिषदेमध्ये कोण? अंबादास दानवे, शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता. मग जर सत्ताधाऱ्यांनी हे बिल आणलं तेव्हा अजित पवारचं त्या अंबादास दानवेचं काय कोणी तोंड दाबण्याने शिवून घेतलं होतं काय? का बोलले नाही ती लोक? कारण या सगळ्या बोलण्यामध्ये तुमचा आणि माझा फायदा झाला असता. अरे तुम्ही मेलात काय, जगलात काय, वाचलात काय, राहिलात काय, या लोकांना फरक पडणार नाही. म्हणून तुम्हाला या ठिकाणी आज संकल्प करायचा आहे. जर तुम्ही खरंच आंबेडकरवादी असाल, मागच्या वेळेस आम्ही 5,000 मतांनी थांबलो होतो, आता कमीत कमी 25,000 मताच्या फरकाने उत्तर नागपूरमध्ये आमदार हा हत्तीवरती बसून महाराष्ट्राच्या विधिमंडळात गेला पाहिजे. तर आपण या ठिकाणी बाबासाहेबांच्या चळवळीचे खऱ्या अर्थानं समर्थक आहोत असं म्हणतात. 25,000 तुम्ही गजबीला ठेवलं होतं. आम्ही आणला होता बाबासाहेबांचे नाव सांगून, त्यालाही बाबासाहेबांची ओकारी झाली, ते गेलं गांधीच्या ताटाखाली. गांधीच्या ताटाखाली गेले. आम्हाला बाबासाहेबांच्या नावाने स्वाभिमानाने जगणारे लोक सभागृहात पाहिजे. मागच्या अनेक दिवसापासून आम्ही नागपूर शहरामध्ये एक आंदोलन चालवतोय. काय आंदोलन आहे? आम्हाला नागपूरचा महापौर निळ्या झेंड्याचा बनवायचा आहे. कोण्या झेंड्याचा बनवायचा आहे? हे काय आहे? रंग कसा आहे? हा आकाश कसा आहे? पाणी पितो ते कसं आहे? अनेक लोक म्हणतात जयस्वाल सारखे, हे तर आपले ओबीसी आहेत, लोक त्याला बुद्धच म्हणतात. पण अनेक ओबीसी म्हणतात बाबा निळ्या झेंड्याखाली यायचं कसं? हे तर निळा झेंडा आहे, बुद्धाचा झेंडा आहे, बाबासाहेबाचा झेंडा आहे. माझं त्या सगळ्या लोकांना सांगणार. एकदा मला जयस्वाल विचारले होते की साहेब लोक असं असं म्हणतात, काय सांगायचं? मी यांना सांगितलं होतं की ज्यांना निळा झेंडा चालत नसेल त्यांनी निळ्या आकाशाखाली राहता कामा नये. ज्याला निळा झेंडा चालत नसेल त्यांनी निळं पाणी पिता कामा नये. जर अरे हा अखंड निळा झेंडा जो आहे तो अखंडतेचं प्रतीक आहे, समानतेचं प्रतीक आहे. जीवनात काही अशा घटना घडतात की भेटी होत नाही, पण काही जे मनात शिरलेले लोक आहेत ना ते तरी तसेच राहतात, दूर जात नाही. ते मनात एकदा बसले की ते निघत नाही. असेच इथले लुंबिनी नगरचे सगळे लोक आपलेसेच आहेत. मला मी जरी आली नाही पण आपलेपणा आताही तितकाच आहे माझ्यात आणि त्यांच्यात पण. मी मगानी अलकाताईला म्हटलंच, ठवरे कॉलनीतल्या मोठमोठ्या कॉलन्या आहेत पण तिथल्या लेडीज बाहेर दिसत नाही. पण असे काही आपल्या स्लम एरिया आहेत की आजही बाबासाहेब इथे जिवंत आहेत, की सगळे एकीने राहतात, जगतात आणि मोर्चे काढतात आणि ज्या काही घटना घडल्या त्याच्यासाठी त्या पुढे निघतात. आणि मी लहानच आहे आणि घाबरल्यासारखं होते आहे, पण तरी आपले शाळा म्हणून मन मोकळेपणाने बोलते आणि वेळही खूप झालेला आहे. तर मी जास्त काही बोलणार नाही. भंतेजींच्या आशीर्वादासाठी त्यांना माईक देणार. अरबी ईस्वी से मुस्लिम लोग अफगानिस्तान से और पूरा उत्तर भारत में आया. औरंगजेब आया हमारा पूरा नष्ट किया, नालंदा भी नष्ट किया, सबो नष्ट किया. मुसलमान मलेशिया पूरा पुस्तक, पूरा संपूर्ण पुस्तक, एक भी अभी मलेशिया पूरा मुसलमान. इंडोनेशिया पूरा पुस्तक, पूरा पुस्तक. और तुम जोड़ते तो
अभी इंडोनेशिया में एक भी बुद्ध नहीं हुई, याद रखो। थाईलैंड में 70 बुद्ध आया। एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्ती महत्व म्हणून जगा. एक व्यक्ती महत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपत असते, पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत असते.